तुमच्यासाठी रेसिपीचा एक छान असा नाश्ता घेऊन आलेली आहे। तर इथे घेतलेला आहे मी रवा 1 वाटी, बेसन, गाजर 1 घेतलेला आहे आणि मेथीची पानं घेतलेली आहे, कोथिंबीर, कांदा आणि कच्चाच बटाटा आहे, 1 बटाटा घेतला आहे। बटाटा इथे मी किसून घेते। नमस्कार मंडळी, मी वनिता, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। बटाटा मी असा किसून घेतलेला आहे। तर आता कांदा, मेथीची पानं, गाजर हे आपल्याला चिरून घ्यायचं आहे। गाजर पण मी किसून घेते, गाजर या ठिकाणी किसून घेतलेला आहे। कांदा मी बारीक चिरून घेतला। आता मेथीची पानं बारीक चिरून घेते। कांदा घालते यामध्ये, मेथीची पानं, कोथिंबीर, आपल्याला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या आपण यामध्ये ॲड करू शकतो। रवा घालते यामध्ये आणि बेसन पीठ। यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे, मी ते पाणी घेतले। सर्व भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि थोडं तेल टाकले त्यामध्ये। या ठिकाणी टाकते मी थोडेसे जिरे, कढीपत्ता घेतला आहे बारीक चिरून, हिरवी मिरची बारीक करून घेतली, ठेचून घेतलेला लसूण, मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं। पुरतं मीठ घालायचं त्यामध्ये आणि छान असं हे शिजवून घ्यायचं। मी मंद आचेवर ठेवलेली आहे। छान असं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे। इथे मिश्रण पण आपलं तयार झालेलं आहे। तर आता मी इथे गॅस बंद करते। इथे मी हा केक टिन घेतलेला आहे आणि छान असं तेल लावून घेतलंय मी या भांड्याला। तर आता हे गरम गरमच हे मिश्रण यामध्ये ओतायचं आहे। छान असं हे मिश्रण मी यामध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे। तर आपल्याला दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि इथे मी 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे।
छान असा आपला कुरकुरीत नाश्ता तयार झाला. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.